मामीने मामाकडून ठोकून घेतले. हॅलो मित्रांनो, माझे वय 25 आहे आणि आता मी सरळ आजच्या गोष्टीवर येतो आहे. ही घटना आजपासून 2 वर्षे पूर्वीची आहे. ही घटना माझ्या मामा मामीच्या संभोगाची आहे, जे मी माझ्या डोळ्याने पाहिले होते. माझे मामा नेहमी कामामुळे बाहेर राहत असतात आणि मी एक वेळा माझ्या मामाच्या घरी गेलो होतो आणि त्या दिवशी सकाळी मामा आले होते. आम्ही सर्व दुपारचे जेवण करून बसलो होतो. आता मी सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होतो आणि टीव्ही पण चालू होता, तर तेव्हा मामी पाणी प्यायला तिथून गेली होती. तर काही वेळाने मग मामा पण तिथून गेले. मग मी मागे वळून हळूच पाहिले होते, तर मामाने त्यांचा एक हात मामीच्या गांडीवर फिरवला आणि ते परत आले. मग मी पटकन माझे डोके वळवले आणि टीव्ही पाहू लागलो. मग काही वेळ टीव्ही पाहत मग मामा त्यांच्या रूममध्ये गेले आणि म्हणले की आता मी थोडा आराम करतो. मग मी आणि माझी मामी तिथेच बसून बोलत होतो. मग 5 मिनिटांनंतर मामी पण तिथून त्यांच्या रूममध्ये गेली. मग मी विचार केला की आज नक्की काहीतरी बघायला मिळणार आहे. मग मी त्यांच्या रूम जवळ गेलो आणि चावीच्या छिद्रामधून त्यांना पाहू लागलो. आता मामी ड्रेसिंग समोर बसली होती आणि तिचे केस सरळ करत होती आणि मामा तिच्या मागे गेले आणि मामीचे बाळ कुरवाळत होते आणि माझी मामीचे बाळ बहुतेक 35-36 चे होते. मामा, तुम्ही खूप दिवस झाले ते काही केले नाही आहे. मामी, हो ते तर मला समजले आहे, जेव्हा तू माझ्या गांडीवर हात फिरवला होतास. आता मामी बसली होती आणि मामा तिच्या साडीच्या वरून तिचे बाळ दाबत होते. मग मामाने म्हणले की तुझे बाळ अजून पण एकदम मस्त आणि कडक आहेत. त्यांना दाबून खूप मजा येते. मग मामी उभी झाली होती आणि मामाच्या ओठवर ओठ ठेवून त्यांना चुंबन करू लागली होती. आता मामाचे हात मामीच्या गांडी आणि कमरवर फिरत होते आणि मामीच्या गांडीचे साईज बहुतेक 38 होते. मग मामाने मामीला बेडवर नेले होते आणि ते चुंबन करू लागले आणि बुक्स पण दाबत होते. आता मामीचे हात मामाच्या गांडीवर होते आणि मामाने मामीला उभे केले आणि तिची साडी आणि पेटिकोट काढून टाकला होता. आता मामाने तिचे ब्लाऊज पण काढून टाकले आणि मामीने मामाची शर्ट काढून टाकली होती आणि पॅन्ट काढली. आता मामा चड्डीमध्ये होते आणि त्यांचा बाबूराव दिसत होता. आता मामी पण आंतरवस्त्रामध्ये आली होती. मामीचे बदाम एकदम चिकने आहे. तिने पिवळ्या कलरची चड्डी घातली होती. ते पाहून माझा बाबूराव पण उभा झाला होता. मग मी बाहेर उभे राहून मूठ मारू लागलो होतो आणि आता मामा मामीच्या पूर्ण अंगावर चुंबन करू लागले होते आणि एका हातने मामीचे बुक्स तर दुसऱ्याने मामीची गांड दाबत होते. आता मामी पण त्यांचा बाबूराव हातामध्ये घेऊन खेळत होती आणि मामीच्या तोंडमधून आज आई औ कामुक आवाज येत होते. मग मामाने तिची वरील आंतरवस्त्र काढून टाकली होती आणि तिचे बाळ एकदम बाहेर आले होते. आता मामीचे मनुके एकदम कडक झाले होते आणि मामा तिचे मनुके जीभ लावून चाटू लागले होते. आता मामा एक एक करून मनुके चोकत होते आणि मामीच्या चड्डीवरून तिची छकुली घासत होते. मग मामीची चड्डी थोडी ओली झाली होती आणि मग मामीने म्हणले की मला तुझा बाबूराव चोकायचा आहे. हे ऐकून मामाने चड्डी काढून टाकली आणि त्यांचा बाबूराव बहुतेक 7 इंच लांब आणि 3 इंच जाड होता. आता मामीने त्याच्या लाल टोप्यावर तिची जीभ घासणे चालू केले आणि आता मामाचे हात तिच्या केसमध्ये फिरत होते. आता माझाचा बाबूराव एकदम कडक झाला होता. आता मामी मामाचा बाबूराव तिच्या तोंडमध्ये घेऊन चोकू लागली होती आणि मागे पुढे करत होती. आता मामा तिचे डोके कुरवाळू लागले होते आणि कमर हलवत होते. मग हे सर्व पाहून माझा बाबूराव पण एकदम कडक झाला होता. मग मामाने मामीला बेडवर झोपवले आणि तिची चड्डी काढून टाकली. आता मामीच्या छकुलीवर काळे केस होते. मग मामाने तिची छकुली कुरवाळू लागले आणि मामीची छकुली चाटू लागले. तेव्हा मामी म्हणाली की केव्हापासून व्याकुळ आहे जिभेसाठी आणि तिला आज शांत करून दे.
मग मामा त्यांची जीभ हातमध्ये घासून ठोकू लागले होते आणि मामी अह आय औ ई ओ ह हेस हश यस्य हो हा हूल करत होती. ती तिच्या हाताने मामाचे डोके छकुलीवर दाबत होती आणि औ ई ओवो ओ ह याय ओ ह असे करत होती आणि मग मामाने एक बोट तिच्या छकुलीमध्ये टाकले आणि आत बाहेर करू लागले होते. मग काही वेळाने दुसरे बोट टाकून आत बाहेर करू लागले. आता मामीची छकुली एकदम ओली झाली होती. मग मामाने एक बोट तिच्या छकुलीमधून बाहेर काढले आणि मामीच्या गांडीमध्ये टाकले तर ती एकदम ओरडली. मग मामाने हळूहळू आत बाहेर करणे चालू केले होते. आता मामी पण खूप उत्तेजित झाली होती आणि मग मामीने म्हणले की आता लवकर मला ठोकून द्या, आता उशीर करू नका प्लीज. मग मामाने तिला कुत्रा स्टाईल मध्ये व्हायला सांगितले होते आणि मामी झाली होती. मग मामीची गांड खूप मादक दिसत होती. मग मामाने मामीचे दोन्ही गांडीवर जोराने थप्पड मारले आणि मामीच्या तोंडून अहू ऊ उया आवाज निघाला होता. आता तिची गांड लाल झाली होती. मग मामा त्याचा बाबूराव गांडीवर घासू लागले होते आणि मामी एकदम घाबरली आणि मागे फिरली आणि म्हणाली की आता छकुली मारून घ्या, रात्री बाकीच करू, आता खूप त्रास होईल तर मला सहन होणार नाही. मग मामा उठून सरळ झाले आणि तिला झोपवून दोन्ही पाय पसरून मध्ये आले होते. मग मामाने बाबूराव मामीच्या छकुलीवर घासणे चालू केले आणि एक जोराने धक्का दिला तर बाबूराव थोडा आतमध्ये गेला. आता मामा मामीच्या वर झोपले होते आणि चुंबन करत होते. आता मामीचे बाळ त्यांच्या हातमध्ये होते आणि ते दाबू लागले होते आणि धक्के पण मारत होते. मग काही वेळाने त्यांनी स्पीड वाढवली होती आणि आता मामी पण त्यांचे उत्तर देत होती. आणि मग काही वेळ मामा असेच ठोकत राहिले आणि मग मामाने म्हणाले की आता तू काही वेळ माझ्यावर ये. तर मामीने मामाच्या वर येऊन बाबूराव आतमध्ये घेऊन उड्या मारू लागली होती आणि मामीचे बाळ एकदम जोर जोराने हलत होते आणि मामी एकदम कडक दिसत होती. मग काही वेळ असे केले की मग मामाने तिला खाली केले नि ते वर आले होते आणि जोर जोराने ठोकू लागले होते. आता रूम मध्ये ठपठप आवाज येत होते आणि मला समजले की आता त्यांचे पाणी निघणार आहे. मग मामाने जोर जोराने 5 ते 6 झटके मारले आणि मला समजले की आता त्यांचे निघाले आहे. मग त्यांनी सर्व पाणी मामीच्या छकुलीमध्ये टाकले आणि मग काही वेळ ते असेच एकत्र शांत झोपले होते. मग काही वेळाने मामीने म्हणले की आज तर खूप मजा आली. तर मामाने म्हणले की रात्री काय करायचे आहे माहिती आहे ना. तर मामीने जोराने मामाच्या गांडीवर थप्पड मारले. आता माझे पाणी पण त्याचे हे सर्व पाहून निघाले होते आणि मी बाथरूम मध्ये जाऊन साफ करून झोपलो होतो. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन कथा सर्वात आधी पाहता येतील. धन्यवाद.